देव जानकर यांनी दिलाय। इंदापूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी कृष्णा भीमा विकास आघाडीची स्थापना करण्यात आली आणि या आघाडीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचा देखील सहभाग आहे। याच निमित्ताने आज जानकरांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रदीप गारटकर यांची भेट घेतली। यावेळेला माध्यमांसोबत बोलत असताना जानकरांनी इंदापूरकरांना हे मोठं आश्वासन दिलेलं आहे। या माणसावर समाज कमी असल्यामुळेच अन्याय झाला, त्यात बाकी कुठल्या पक्षाने केला काय करण्यापेक्षा हा माणूस उत्कृष्ट संघटक आहे, प्रशासक चांगला आहे। माझी इंदापूरच्या जनतेला हात जोडून कळकळीची विनंती आहे की ह्या प्रदीप गारटकरांना तुम्ही नगराध्यक्षाचा उमेदवार करून ह्याचं पेनाव त्यांच्या नेतृत्वात ह्यांच्या हातात सत्ता देण्याचा प्रयत्न करावा। आम्ही इंदापूरची दुबई केल्याशिवाय राहणार नाही। इंदापूरचा डेव्हलपमेंटच्या दृष्टीने प्लॅनिंग करण्याच्या दृष्टीने आम्ही कमी पडणार नाही। नांदेडमध्ये भाजपचे खासदार अशोक चव्हाण हे नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये व्यस्त झालेले आहेत। चव्हाण हे काल मुदखेड शहरामध्ये होते आणि त्यांनी सभा देखील घेतली होती। या सभेसाठी चव्हाण